एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। वीज कंपन्यांचे खासगीकरण व रिस्ट्रक्चरिंगच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू। महाराष्ट्र जाणार लवकरच अंधारात। महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांत सुरू असलेले खासगीकरण महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रात टोरंटो, अदानी व इतर खासगी भांडवलदारांना समांतर वीज वितरणाचा परवाना, एकतर्फी पुनर्रचना लागू करणे, वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे व इतर धोरणात्मक विषयावर कृती समितीने गेल्या 15 दिवसांपासून क्रमबद्ध आंदोलन सुरू केले। मात्र अद्याप या विषयावर तोडगा निघाला नसल्याने पुनर्रचनेस संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरुवातीला पुकारण्यात आलेल्या 3 दिवसाच्या सुरुवात झाली असून तोडगा न निघाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन पुकारणार असल्याची माहिती तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपसरचिटणीस नितीन चव्हाण व महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे। नितीन चव्हाण, केंद्रीय उपसरचिटणीस तांत्रिक कामगार युनियन 50 सर, संयुक्त कृती समितीचा सभासद। आज हा जो 72 तासाचा संप वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे, हा संप वीज कर्मचाऱ्याच्या कुठल्याही आर्थिक प्रश्नासाठी, आर्थिक मागण्यासाठी नसून केवळ वीज कर्मचाऱ्यांना वाचवणे व महाराष्ट्रातील जनतेला वाचवणे हा एक मुद्दा, एकच ध्येय धोरण ठरवून संयुक्त कृती समितीच्या वतीने हा संप पुकारण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळा चर्चा झाल्या, प्रशासनाची चर्चा झाल्या, परंतु त्यांनी आतापर्यंत कुठलाही तोडगा काढलेला नाही। त्यामुळे हा जो संप सुरू आहे हा खासगीकरणच्या विरोधात, तसेच प्रशासनाने जे रिस्ट्रक्चरिंग लागू केले आहे त्या रिस्ट्रक्चरिंगच्या विरोधात म्हणजे जे त्यांनी ज्या पद्धतीने रिस्ट्रक्चरिंग लागू केलेले आहे त्यामध्ये आमचे सभासद संख्या, स्टाफ कमी होणार आहे, अभियंते कमी होणार आहेत, अधिकारी कमी होणार आहेत। आमचं म्हणणं आहे की त्यांना रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध नाही, परंतु हे ज्या आमच्या सूचना आहेत त्या सूचनेचा अंतर्भाव करून हे रिस्ट्रक्चरिंग लागू करावे, परंतु त्यांनी एकतर्फी हे रिस्ट्रक्चरिंग लागू केले आहे त्या विरोधात व खासगीकरणाच्या विरोधात हा संप चालू आहे। आणि हा 72 तासाचा संप जरी पुकारला असला तरी वेळेत जरी तोडगा निघाला नाही तर हा संप बेमुदत करण्याचा इशारा सर्व केंद्रीय पदाधिकारी व सर्व संयुक्त संघटना कृती समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे। वीज कामगार कृती समिती ज्या 7 संघटनांनी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या प्रशासनाविरुद्ध जे आंदोलन मागच्या 15 शिस्तबद्ध क्रमबद्ध पद्धतीने आपण मागच्या 15 दिवसापासून आंदोलन करत आहोत, त्याचा शेवटचा टप्पा म्हणून हा 72 तासाचा संप आजपासून सुरू होत आहे। प्रशासनासोबत झालेल्या वाटाघाटी आजपर्यंतच्या पूर्ण निष्फळ ठरलेल्या आहेत। प्रशासन कुठल्याही पद्धतीत मागे सरायला तयार नाही। एकतर्फी आणि जुलमी रिस्ट्रक्चरिंग असेल किंवा महापारेषणमधलं खाजगीकरण असेल, महानिर्मितीमधलं खाजगीकरण असेल, या गोष्टीमध्ये प्रशासन अजिबात पाठीमागे सरकायला तयार नसल्यामुळे हा संपाचा हत्यार आता सर्व अधिकारी कर्मचारी यांनी हाती घेतलेला आहे। तसेच महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमध्ये कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना पेन्शन योजना लागू व्हावी, बाह्यस्रोत जे कंत्राटी कामगार आहेत यांचे प्रश्न निकाली निघावेत, यासाठी हे मुद्दे आपण आंदोलनात घेतलेले आहेत। परंतु प्रशासनासोबत सर्व चर्चा निष्फळ ठरल्यामुळे आजपासून हा 72 तासाचा संप सुरू होत आहे। या संपाचा परिणाम नक्कीच ग्राहक सेवेवर किंवा प्रशासनावर पडेल आणि प्रशासनाला यातून धडा शिकून ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत संघटनेच्या, या नक्कीच प्रशासन लवकरात लवकर मान्य करेल, जेणेकरून हा संप संपुष्टात येऊन ग्राहकांना व सर्वांना सुरळीत वीज सेवा मिळेल। मी विजयकुमार राखले। आज हा कृती समितीच्या माध्यमातून जे प्रमुख 7 संघटना आहेत त्या 7 संघटनांचा 72 तासाचा हा संप आहे। आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे रिस्ट्रक्चरिंग, जे पुनर्रचना होणार आहे महावितरणमध्ये, त्या विरोधात हा लढा आहे। त्यासोबतच जे विद्युत क्षेत्र आहे, विद्युत निर्मिती करणारे जे केंद्र आहेत ते खाजगीकरणाला देण्याचा घाट प्रशासनाचा आहे, त्याबद्दल आहे। तसेच पारेषणमध्ये जे 200 कोटीच्या वर जे कामं होणार आहेत ते सुद्धा खाजगीच्या माध्यमातून करण्याचा सरकारचा घाट आहे, त्या ह्याच्यावर आमचा हा संपाचा हाक दिलेला आहे। आणि या जिल्ह्यात जवळपास 1200पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी हे या संपात उतरलेले आहेत। जवळपास 90% कर्मचारी, अधिकारी या संपात सामील झालेले आहेत। हा संप हा कुठल्या म्हणजे आर्थिक बाबतीत नसून
हा मूळ याचा उद्देश आहे की हे खाजगीकरण म्हणजे पुनर्रचनेच्या नावाखाली हे सरकार खाजगीकरणाचा डाव हाकत आहे. त्यासाठी हा संघटनांना मिळून हे संपाचे हाक दिलेला आहे.